प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या पुण्यनगरी नाशिकची आता खवय्यांचं शहर अशी ओळख निर्माण झाली आहे। आज नाशिककर आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांसाठी नेहमीच अग्रेसर असतात आणि हीच गरज ओळखून युवा उद्योजक किरण तुकाराम बोडके यांनी शिवकृपा ज्यूस अँड दाबेली सेंटरची सुरुवात केली आहे। जेल रोड नाशिक रोड येथे संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। प्रारंभी किरण बोडके आणि विक्रम बोडके यांचे वडील तुकाराम बोडके आणि आई नंदाताई बोडके यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं। सदर उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अप्पा आढाव, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेवक विशाल संगमनेरे, माजी नगरसेवक शरद मोरे, माजी नगरसेवक अशोक सातभाई, योगेश निसाळ, वंदना बोराडे, शिवा गाडे, माजी नगरसेविका मंगलाताई आढाव, माजी नगरसेविका रंजनाताई बोराडे, नरेंद्र आढाव, राजाभाऊ बोराडे, मनोज लोळगे, पोपट आढाव, रोशन आढाव, अरुण माळवे, शालिग्राम बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आज या ठिकाणी बोडके परिवाराच्या वतीनं शिवकृपा दाबेली सेंटर आणि ज्यूस सेंटरचं उद्घाटन किरणच्या आई वडिलांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले। अतिशय सुंदर असा उपक्रम किरणनी आपल्या आई वडिलांच्या हाताने या ठिकाणी सुरू केला। जेल रोडचा परिसर अतिशय झपाट्याने वाढतोय, खवय्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। ही दृष्टिकोन लक्षात ठेवता बोडके परिवाराने परिसरासाठी दाबेलीचं सेंटर त्या नाशिक रोड भागामध्ये नव्हतं। एक दत्त मंदिर मुक्तिधामच्या पाठीमागे दाबेली सेंटर होतं। जेल रोडला दाबेली सेंटरची नितांत अशी गरज ओळखून किरण या ठिकाणी हा उपक्रम राबवला। मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विशालांना संगमनेरे असेल, योगीजी निसाळ असेल, वंदना बोराडे असेल, शिवा गाडे असेल आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आज या बोडके परिवाराच्या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो। किरणचा पिंपळगाव येथे हॉटेल किंगचा व्यवसाय अतिशय उत्कृष्टरित्या चालू आहे। त्यांनी दुसरा व्यवसाय आज या ठिकाणी निवडला। या व्यवसायाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा। स्वच्छ सुंदर काय खातो याला महत्त्व असतं आणि ते नक्कीच लोकांची चांगल्या प्रकारे या माध्यमातून सेवा करते। त्यांच्या या जीवनासाठी आमच्या आढाव परिवारातून आणि आमच्या सर्व संस्थांतर्फे शुभेच्छा। चांगली सेवा करो अशी शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर चांगल्या मुहूर्तावर आमचे बंधुवर्य आमचे पुतणे यांनी या शिवकृपा ज्यूस अँड दाबेली सेंटरचं या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी सुरुवात केलेली आहे आणि खरोखर शिवकृपा नाव देऊन धार्मिक आणि चांगल्या कार्याची सुरुवात या ठिकाणी त्यांच्याकडनं करण्यात आलेली। मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करेन की आपण या ज्यूस सेंटर आणि दाबेली सेंटरमध्ये येऊन खरं तिथली चव स्वाद याचा आस्वाद घ्यावा आणि नाशिक रोड जेल रोड परिसरामध्ये पूर्ण नाशिक शहरामध्ये अशा प्रकारच्या दाबेली आणि आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही अशा प्रकारची सोय या ठिकाणी करून दिलेली आहे। तरी सर्व नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी मी विनम्र आवाहन करतो। त्याचप्रकारे मोठ्या कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाला या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अनंत अशा शुभेच्छा या दालनाला मी देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। जेल रोडसाठी चांगली व्यवस्था जे लोकांची अपेक्षित होते त्यांना आमच्या सर्वांकडनं ज्यूस सेंटर खूप शुभेच्छा अशी उत्तर आज शिवकृपा
या ज्यूस आणि दाबिली सेंटर खूप छान आणि मेन पॉईंटवर आज उद्घाटन होतं आहे. माझे भाऊ किरण भाऊ यांनी एक युवासाठी आणि चांगल्या क्वालिटीचं चालू केलं आहे. ह्या उद्घाटनाच्या दिवसापासून प्रचंड अशी गर्दी, प्रचंड असा उत्साह आहे. याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अविरत हा बिझनेस पुढं जाऊ आणि सगळ्या नागरिकांनी नाशिक रोड असेल, जेल रोड असेल, एक उत्कृष्ट प्रकारची दाबिली इथे भेटणार आहे, ज्यूस इथे भेटणार आहे. तर सगळ्यांनी इथे येऊन या ज्यूस आणि दाबिलीचा आनंद घ्यावा. नमस्ते. मोडके परिवार म्हणजे आमच्या संपूर्ण जेल रोड मधला एक लाडका असा हा परिवार आहे. मग त्यामध्ये किरण भाऊ असेल, आमचे विक्रम भाऊ असेल आणि खरं तर आमचे काका असेल आणि हा संपूर्ण परिवार खरं तर व्यवसायामध्ये नेहमीच एक नवीन पाऊल टाकत असतो आणि अजून एक पाऊल या परिवाराने टाकलाय. एक शिवकृपा ज्यूस आणि दाबिली सेंटर आणि खरं तर जेल रोडमध्ये मोठ्या प्रमाणात खवय्या आहे आणि या खवयांसाठी एक नवीन मेजवानी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे. आणि खास करून सांगायला आनंद वाटतो की आल्याला विचारलं की ही कोणती आपण फ्रँचायझी घेतली की काय, परंतु ही फ्रँचायझी नसून म्हणजे विक्रम भाऊनी मला आल्याला सांगितलं की ही जी मेजवानी आहे दाबेली असेल, अनेक प्रकारचे ज्यूस असेल, हे ज्यूस आमच्या वहिनी साहेब स्वतः बनवणार आहे. म्हणजे आपण नेहमी बघतो की खवयांना काय आवडतं तर घरगुती आवडतं आणि घरच्या महिलांच्या आजची चव या जेलरोडकरांना खऱ्या अर्थानं चाखायला मिळणार आहे. निश्चितच आम्ही नेहमी भाषणात सांगत असतो की युवकांनी व्यापारात आला पाहिजे, मराठी माणूस नेहमी व्यापारात तो आला पाहिजे, व्यवसाय तरी केला पाहिजे आणि हेच खऱ्या अर्थानं एक धोरण मोडके परिवाराने नेहमी सांभाळलेला आहे आणि एक नवीन व्यवसाय हा ते करत आहे. आणि किरण भाऊ असेल, विक्रम भाऊ असेल, हे व्यवसाय त्यांना यश हे मिळत असतं आणि ह्या व्यवसायात सुद्धा त्यांना निश्चित यश मिळेल. आम्ही सर्वजण मी जेलरोडकरांना एक विनंती करेन की आता खरं तर हा जो मोसम आहे हा नेहमीच खायचा म्हणजे खवयांसाठी चवदार आणि चविष्ट खायला खवे बाहेर निघत असतात. त्याच्यामुळे दाबेलीची चव तुम्ही चाखण्यासाठी या ठिकाणी या आणि वेगवेगळे प्रकारचे ज्यूस, पौष्टिक ज्यूस तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ज्यूसचा तुम्ही आनंद घ्यायचा आहे. गोडके परिवाराला माझ्या संपूर्ण दिवे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे व्यंकटप्पा असेल, विनायक भाऊ असेल, माझा लहान भाऊ राम असेल, सूरज असेल, आमचे जोडीराम दादा सातबाई असेल, आमचे चव्हाण साहेब असेल, या सर्वांच्या वतीनं या परिवाराला आदरणीय आमचे कांबळे सर पण असेल, या संपूर्ण आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं या परिवाराला त्यांच्या नवीन या दालनाला मी मनापासून शुभेच्छा थांबतो. धन्यवाद. आणि विक्रम मोडके खरे म्हणजे दोघेही असे उद्योजक आहे की सातत्यानं नवीन व्यवसाय निवडत असतात आणि कुठलाही व्यवसाय करताना व्यवसायाची जागा, कोणता व्यवसाय करायचा आणि दर्जा या तीन गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि ते निश्चितच किरणकडून आणि विक्रमकडून निश्चितच चांगल्या प्रकारचा दर्जा आहे. खरं म्हणजे जेलरोड हा अतिशय महत्त्वाचा रोड आहे आणि या रोडवर सातत्यानं गर्दी असते. तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही नारायणबाबा चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, या छोटे छोटे गाड्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, सातत्यानं लोकांची वर्दळ असते आणि म्हणून या ठिकाणी जो काही ज्यूस आणि दाबेलीचा व्यवसाय केलेला आहे या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचा एक दर्जा जर ठेवला निश्चितच कुठले ऑर्डर असू द्या त्याचं एक नाव असतं, त्याचा एक दर्जा असतो. तो दर्जा जर आपण टिकवला तर निश्चित या व्यवसायामध्ये दोघांनाही चांगलं यश मिळेल. मी या ठिकाणच्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थानं तरुणांना एक साथ द्यावी अशी या परिसरातील नागरिकांना विनंती करतो. आपल्याला या व्यवसायामध्ये निश्चितच भरभराटी मिळेल अशी पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. आपल्या जेलरोड परिसरामध्ये खास खवयांची एक रसद शिवकृपा या ज्यूस आणि दाबेली सेंटरच्या माध्यमातून आमचे मित्र आणि युवा उद्योजक किरण भाऊ गोडके हे परिवाराने जेलरोडच्या सेवेसाठी नियुक्त करून दिले. एक मराठी तरुण खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसायामध्ये मोठा होत आहे आणि त्यांचं लहानपणापासून बघत आलो ते काय असेल काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतात धंद्यामध्ये आणि आज या ठिकाणी खवयांना पसंतीच पडेल असं त्यांनी एक ज्यूस सेंटर आणि दाबेली सेंटर या ठिकाणी उभारले.
आणि नक्कीच नागरिकांना याचा आस्वाद घेतील आणि त्यांना उत्सव मी त्यांच्या या उद्योगात माझ्या आढावा परिवाराच्या वतीनं आमच्या मातोश्री नगरसेविका मंडळाच्या आढावा इथे होते खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचाल साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांना पुढेच एकदा आपल्या सर्व या ठिकाणी आपण आला कार्यक्रमाची स्वभाव आहे सर्व मान्यवरांचं चिंतकाचं मित्र परिवारचं आढावा मोडके परिवाराच्या वतीनं आभार आहे. किरण बोडके याचं शिवकृपा ज्यूस अँड दाबेली सेंटर यांनी हा उपक्रम राबवला. त्यात त्यांचं धाडस आणि एक मराठमोळं व्यावसायिक वृत्ती. आजकाल आपल्या मराठी मुलांनी नोकरीपेक्षा व्यवसायात उतरलं पाहिजे आणि त्यांनी हे धाडस दाखवलं. त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्या भावी वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.